पटवर्धन ओंकाच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला असे आता हळूहळू चैत्र महिना सुरू होईल आणि आता कैरीचा सीझन सुरू झालेला आहे. कैरीचा सीझन म्हटलं की साधारण सीझनला 2-4 वेळा तरी आपण आंब्याची डाळ म्हणजे कैरीची डाळ करतो. तशीच आज मी कैरीची डाळ करणार आहे. तर त्याच्यासाठीही मी 4 तास चणा डाळ भिजत घालून ठेवली. ही एक छोटी वाटी चणा डाळ घेतलेली, ती आता फुगून भरपूर झाली आहे. त्यानंतर ही कैरी मी किसून घेतली आहे. ओली मिरची, खोबरं, कोथिंबीर, मीठ, साखर आणि वरून चांगला छानपैकी आपण तडका देणार आहोत. आता प्रथम आपण काय करणार आहोत तर कैरी वाटून घेणार आहोत. ती पण जाडसर वाटायची असते. खरं म्हणजे पूर्वी खलबत्त्यातच कुटत होते, पण आता खलबत्ते मोठे नाहीत आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण मिक्सरला जाडसर अशी वाटून घेणार आहोत. यामध्येच मी मिरची टाकते आहे. वाटतानाच ती व्यवस्थित वाटली जाईल. मिरची, त्यानंतर ही डाळ, त्यांना सुद्धा चांगली 3-4 वेळा अशी धुवून घालायची भिजत, आणि नंतरही वापरताना सुद्धा चांगली ती 3-4 वेळा धुवून घ्यायची, कारण त्याच्यावर पावडरी मारलेल्या असतात, मग ती टिकत नाही, आंबूस वास येतो त्याला, त्याच्यामुळे असं करायचं. आता मी मिरची आणि डाळ एवढं वाटून घेते. त्याच्यात थोडं मीठही घालणार आहे. हळदसुद्धा वाटपात घातली तरी चालते, पण मी घालणार नाही आहे, मी नंतर फोडणीत घालणार आहे. तर आपण ही डाळ जाडी भरडी वाटून घेतली. ही मी काढून घेते डब्यात, एका भांड्यात काढून घ्यायची. ही डाळ वाटून घेतली आहे छानपैकी जाडसर आहे बघा, मधून मधून दाणे पण दिसत आहेत डाळीचे. त्या पण आपण कीस घालणार आहोत. आधी बेताचा घालायचा, कारण कैरी कितपत आंबट असेल त्याच्यावर आपण हे सगळं प्रमाण ठरवायचं असतं. वर साखर घालायची आहे, चवीप्रमाणे साखर. तेल चांगलं तापलेलं आहे. या डाळीला फोडणी व्यवस्थित लागते. मोहरी घातली आहे, जिरं, त्यानंतर यामध्ये मी 4 लसणीच्या पाकळ्या टाकणार आहे. लसणीचा वास त्याला खूप छान लागतो. लसूण, सांडगी मिरची हे सगळं ह्या डाळीला अत्यंत छान लागतं. आता मी ती गॅस घालवून घेणार आहे आणि वर ही सुकी मिरची टाकणार आहे. सुकी मिरची, हिंग हे मी आता नंतर टाकणार आहे गॅस घालवून. मी ही सुकी मिरची टाकली आहे. सुकी मिरचीसुद्धा याला छान लागते. त्यानंतर हळद घालायची आहे, व्यवस्थित हळद, लाल तिखट, कारण जरी आपण ओली मिरची घातलेली असली तरी थोडं लाल तिखट रंग छान येतो. मग अशी खमंग फोडणी आपण याला द्यायची. आणि हिंग तर हवाच, हिंग हा मेन आहे. हिंगानं डाळ पचायलाही मदत होते आणि वासही छान येतो, त्याच्यामुळे हिंग हवाच. अशी आपली आता ही फोडणी तयार झालेली आहे. आता आपण ही डाळ व्यवस्थित कालवून घेणार आहोत. आता आपण हा तडका या डाळीवर घालणार आहोत. जितकी घालाल तितकी ती कमीच असते. भरपूर फोडणी याला लागते, तरच ती डाळ छान लागते. आता चैत्र महिन्यात हळदी कुंकू सुरू झाली की कैरीचं पन्हं किंवा रतांब्याचं पन्हं आणि ही आंब्याची डाळ, आणि तीसुद्धा डाळ अशी डिशमधून वगैरे नाही, चांद्याच्या पानातूनच ती खायची असते, तरच त्याची चव छान येते. असे डाळीचं खूप महात्म्य आहे, खूप सुंदर लागते. त्या डाळीवर भरपूर खोबरं आणि कोथिंबीर घालायची असते, म्हणजे ती छान लागते. आणि अशीच अगदी घेऊन खायला खूप सुंदर लागते, मस्त. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल बघून. इतकी ही सुंदर रेसिपी आहे आणि झटकन होणारी. मी या सीझनला अगदी 2-4 वेळा सहज होते. घरात कोण पाहुणं आलं तरी चटकन काय तर कैरी घरात असली तर आंब्याची डाळ आपल्याला करता येते. एकदम चटपटीत तोंडाला चव आणणारी अशी आंब्याची कैरीची डाळ
खाण्यासाठी तयार आहे. त्याचं साहित्य मी काय काय घेतलं आणि कृती काय काय केली हे तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या सीझनला आंब्याची डाळ नक्की करून बघा. मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.